की जी आजोबांपासून तुम्ही लपवून ठेवली आहे आणि आजोबा तुम्ही सांगा अशी कुठली गोष्ट आहे का की जी आजपर्यंत आजीला सांगितलेलीच नाहीये? अशी कुठलीच गोष्ट नाही तुमच्या पण बाबतीत तसं काहीच नाही. एकामेकाला काही दडवीत नाही आम्ही. जे काय आहे ते सगळं माहिती, सुख दुःख सगळं. बरं आता मला तुम्हाला विचारायचं आहे, या दोघांनी तुम्हाला भरभरून दिलेलं आहे, तुमच्या त्यांच्या दोघांविषयीच्या ज्या भावना आहेत त्या आता व्यक्त करा. आई वडिलांची कमतरता कधी जाणवू दिली नाही, म्हणजे खूप सांभाळून घेतलं लग्न झाल्यापासून, कारण मिस्टर दोघींचेही बाहेरगावीच असतात त्याच्यामुळे खूप सांभाळून घेतलंय. मला पण माझ्या आईवडिलांची कधीच आठवण नाही आली आणि एवढा जीव लावतात ना. आदित्यला तर एवढा माझ्या बाळणपणामध्ये पण माझ्या आईने पण एवढं नाही जेवढं केलं तेवढं माझ्या सासूंनी केलं आहे. मी त्यांना मनापासून माझी काही चूक झाली असेल तर माफ करा, मला सगळ्यांच्या समोर मी तुमची माफी मागते. बालपणी खूप काम केलंय असं कळलं. हो सगळे कामं करते, विणकाम शिवणकाम सगळे. माझ्या आई वडिलांनी आमच्यासाठी भरपूर कष्ट केले, त्यांनी साथ दिली आहे मला, तिने भरपूर दिली. आजोबा जेव्हा दुपारी फिरायला जातात तेव्हा ते म्हणजे असं आई अशी झोपली असेल तर उठवत नाही, ते स्वतः चाय करणार जाणार. आणि मी सकाळी उठतात तेव्हा माझे शूज वगैरे पॉलिश करून देणार. तुम्ही जरा उठून नाही का करू शकत? पण त्या आजोबांना त्याची आवडच आहे, तोच त्यांचं छंद आहे, तेच त्यांचं जगणं झालेलं आहे. मी मुलगी त्यांना दिली पण असं कल्चर वेगळं असं काही जाणवलंच नाही कुठे. आणि एवढं त्यांनी प्रेम केलं की माझ्याकडे शब्दच नाही आहेत सांगायला. त्या दोघांच्या चेहऱ्यावरच ते प्रेम लिहिलेलं आहे. आमच्या घरात कुठलाही कार्यक्रम असला तर या दोघांना विचारल्याशिवाय आम्ही काहीच करत नाही. हो, त्यांना सन्मानाने पहिलं विचारून नंतरच कार्यक्रम करतो आम्ही. आजी आजोबांचं कुटुंब हे आदर्श कुटुंब आहे. हल्ली जॉईंट फॅमिली कोणाला बघायला मिळत नाही, पण ह्यांच्या घरी आहेत 2 सुना एकत्र खूप सुखाने नांदतात आणि त्यांच्या छायेत अगदी सुखाने असतात ते आम्ही बघतो स्वतः. बघा किती छान, ह्या सगळ्या कुटुंबाला तुम्ही एकत्र बांधून ठेवलेलं आहे, हो की नाही? गावी पण आम्ही एकत्रच आहे सगळेजण. हो. बर, या सगळ्या गप्पा सुरू असताना आता या ठिकाणी एक दोघांना मिळून खेळ खेळायचा आहे. खेळ सोपा आहे, मनोरा रचायचा आहे. 3 टप्प्याचा मनोरा झाला की पहिलं बक्षीस आणि 5 टप्पे पूर्ण झालं की दुसरं बक्षीस. पण लक्षात ठेवा, दोघांनी एक एक वीट रचायची आहे. आधी आजी, मग आजोबा, मग आजी, मग आजोबा. वेळ सुरू झाली, खेळा. सावकाश. चला, एक मनोरा एक टप्पा. दोन. पहिलं बक्षीस मिळालं, अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.